नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत भारतातलं जे पहिलं ग्रहण लागणार आहे, जे की चंद्रग्रहण आहे, ते भारतात दिसणार आहे का, भारतात ते पाळायचं आहे का आणि भारतात कुठले नियम यासाठी लागू होतील किंवा होणार नाहीत आणि हे ग्रहण कुठून कुठून दिसणार आहे, या ग्रहणाच्या अचूक वेळा काय आहेत, ही संपूर्ण माहिती आज आपण इथं बघणार आहोत। सुरुवातीला आपण समजून घेऊया चंद्रग्रहण कधी लागतं। जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळेला लागतं चंद्रग्रहण। आता या वर्षीचं जे चंद्रग्रहण आहे हे पुढच्या महिन्यात लागणार आहे, म्हणजे 14 मार्चला लागणार आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे, तसंच या दिवशी होलिका दहन देखील आहे। ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण चालू होण्याच्या 9 तास आधी सुरू होतो। आता या ग्रहणाच्या भारतातल्या वेळा अशा आहेत। हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 14 मार्चला सकाळी 10:39:03 सुरू होणार आहे आणि हे ग्रहण 2:18:02 संपणार आहे। आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे। हे ग्रहण दिसणार आहे अमेरिका, पश्चिमी युरोप, पश्चिमी आफ्रिका, उत्तरी व दक्षिणी अटलांटिक महासागरामध्ये हे ग्रहण दिसणार आहे। सगळ्यांसाठी गुड न्यूज अशी आहे की हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ किंवा ग्रहण काळ हे दोन्हीही भारतामध्ये मान्य होणार नाही। ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील कुठलेही नियम पाळण्याची आपल्याला आवश्यकता नाही। आधुनिक शास्त्राप्रमाणे ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि त्याचा मानवी जीवनावर किंवा कुणावरही काहीही विपरीत परिणाम होत नाही। तरीही आपल्यावर फार पूर्वापारपासून धार्मिक पगडा आहे। ग्रहण आपल्या इकडं पाळलं जातं। धार्मिक काळात केलेले जप, अनुष्ठान, मंत्र या सगळ्या गोष्टींचं पुण्यफल जास्त असतं असं म्हटलं जातं। त्यामुळे फक्त आपल्या मनात कुठली शंका असू नये म्हणून ग्रहण काळात आपण हनुमान चालीसा, गणपती स्तोत्र, रामरक्षा या सगळ्या गोष्टी म्हणू शकतो। त्या आपल्यासाठी चांगल्या आहे, कारण हे केल्याने मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान देखील आपल्याला मिळणार आहे। आता तसं पाहिलं तर हे ग्रहण आपल्याकडे पाळायचंच नाहीये, परंतु जी ग्रहणं आपल्याकडे दिसतात ती आपल्याला पाळायची असतात। त्यावेळेला गर्भवतींनी स्ट्रिक्टली पाळण्याची गरज नाही, जितकं शक्य आहे तितकं पाळावं किंवा अगदी नाही पाळलं तरी सायंटिफिकली गर्भावर किंवा गर्भवतीवर कुठला विपरीत परिणाम होईल असं नाहीये। त्यामुळे कुठली शंका कुशंका मनात ठेवू नका आणि बिनधास्त रहा। हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रहणाची ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा। अशा छान नवनवीन शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। तसेच यावर्षी असणाऱ्या 4ही ग्रहणांची माहिती असलेला व्हिडिओ चॅनलवर पब्लिश केलेला आहे, तो देखील नक्की बघा। स्टे हेल्दी, स्टे हॅपी, टेक केअर, थँक्यू।